रस्ता, वीज, पाणी, गटार ही फिक्सच रेकॉर्डिंग फॉर्म्युला आहे. मागची 5 वर्ष सत्ता भोगल्याला म्हणणार राहिलेली कामं सगळे आपण येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये करून देणार. गोरगरीब जनतेच्या हिताची कामं, रस्त्याची कामं, वीज आणि या ठिकाणी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटवल्याशिवाय राहणार नाही. अपोजिट पार्टी नवीन उभा राहिलेली आहे, ती तुम्हाला फक्त थापा मारणारी आहे. भूल थापांना बळी पडू नका त्यांच्या. कोण सांगतोय? चालू चोर. जो नवीन चोर उभा राहिलाय त्यांनी त्या चालू सत्ताधाऱ्याचं काढायचं. त्यांनी ह्या रस्त्यात खाल्लंय, त्या टेंडर मध्ये खाल्लंय, ती मिळूनच दिलं नाही गावाचं, ही काम राखडलंय. त्यांनी 25 वर्षाची केलं नाही, ती मी एका 5 वर्षात करून दाखवतो, तुम्ही मला एकदा देऊनच बघा. मग हे जी डोक्यात मानसिकता असते की बाबा ह्या आपण जेवढं खरंच तू इलेक्शनला तेवढं एकाच वर्षात काढायचं. पण रागात लागलेलं असतं. एकदा पैसा कमवायचं आलं झालं की 4 वर्षापर्यंत ह्यो निस्ता कमवतच राहतो. पुढच्या 2 इलेक्शनला पैसा पुरल एवढा तो कमवत असतो. सगळी टेंडर बिंडर निस्तं बोर्ड लावतोय, काम झालं. त्यांना माहित आहे निस्ता फॉर्म्युला करायचा, आम्ही हे करीन, मी ते करीन. आणि एक दिवस अगोदर लक्ष्मी घरोघरी पोचवली की बसोबा टाईट, विकासाला बसली फाईट. मग धोतर पटका पायजामावाली म्हणणार कुणी जरी आलं तरी काय करत नाही ती. अरे तुझं धोतरात तोंड घालून दाबून मारलं पाहिजे तुला. 2000 घ्यायला कोणी सांगितलं कुत्र्या? म्हणून तरुणांनी पुढे आलं पाहिजे.